नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला 22वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सावजी समाजाची 260 मराठी आडनाव. आपला असा समज आहे की मराठी माणूस आणि मराठी आडनावही फक्त महाराष्ट्रामध्येच आढळतात किंवा जे महाराष्ट्रीयन समाज आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो की 18 पगड जाती आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्येच मराठी आडनाव आढळतात. तर तसं नाही आहे. जे आपले मराठा समाजातले मित्र किंवा मराठी माणसं आपण ज्यांना म्हणतो की जे महाराष्ट्र सोडून बाहेर जाऊन स्थायिक झालेले आहेत त्यांच्यामध्ये पण आपल्याला मराठी आडनाव आढळतात. त्याचबरोबर इतरही काही समाज असे आहेत की जे स्वतःला मराठी मानत नाहीत किंवा मराठा मानत नाहीत. त्यांच्यामध्ये बहुसंख्यकतेने कधीकधी आपल्याला मराठी आडनाव आढळून येतात. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तेलंगणामधील जो आरे मराठा समाज आहे तो स्वतःला क्षत्रिय मराठा म्हणून घेतो आणि त्यांची आडनावं मराठ्यांशी जुळतात. हा योगायोग म्हणू शकत नाही आपण किंवा याच्यासाठी संशोधन होणं गरजेचं आहे. तसंच सावजी समाज म्हणून एक समाज आहे जो कर्नाटक प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. उत्तर कर्नाटकमध्ये ज्याची सीमा आपण म्हणतो तमिळनाडू, हैदराबाद आणि महाराष्ट्राला जुळलेली आहे या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. हा समाज आरे मराठा समाजाप्रमाणे तेलंगणामधल्या स्वतःला मराठा मानून घेत नाही किंवा समजत नाही. तरी देखील जर या समाजाची आडनावं पाहिली तर याच्यामध्ये भरपूर आडनावं मराठी आढळतात. जवळपास 80% आडनावं ही कुठल्या ना कुठल्या मराठी आडनावाशी जुळतात किंवा मराठीच आहेत. जुळतात म्हणणं पण चुकीचं आहे. तर मग सावजी समाज जो आहे त्याच्यामध्ये ही मराठी आडनावं आली कुठून, कशी काय आली, एवढी 80% मराठी आडनावं कशी काय आली, हा एक संशोधनाचा विषय आहे. आत्ताचा जो आपण व्हिडिओ बनवतो आहे तो आपण आडनावांचा इतिहास सांगण्यासाठी बनवतो आहे आणि वेगवेगळ्या समाजातली आडनावं शोधण्यासाठी बनवतो आहे. या व्हिडिओमध्ये कोणी कोणत्या समाजाचा किंवा जातीचा इतिहास शोधू नये अशी विनंती आहे. कारण बरेच मित्र असं म्हणतात की सर तुम्ही आडनावांचीच माहिती सांगितली, समाजाबद्दल माहिती सांगितली नाही. समाजाबद्दल माहिती सांगण्यासाठी किंवा जातींचा इतिहास सांगण्यासाठी आपण वेगळी मालिका बनवतो आहे. ज्या वेळेला या आडनावांच्या इतिहासाची आपली मालिका संपेल त्यावेळेला वेगवेगळ्या जातींचा इतिहास आपण सांगणारच आहोत ज्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत किंवा त्यांची आडनावं किंवा गोत्र किंवा कुळं जी महाराष्ट्राच्या बाहेर जरी असतील तरी महाराष्ट्राशी जुळतात. अशा सर्व जातींचा आपण विस्ताराने माहिती सांगणारी एक मोठी व्हिडिओ मालिका बनवणारच आहे. त्यामुळे सावजी समाजाचा इतिहास नावाची पण एक मालिका येईलच, त्याच्यामध्ये ते व्हिडिओ येतील. इथे आपण फक्त आणि फक्त आडनावांचा विचार अशासाठी करतो आहे की आडनावं पण मोठ्या प्रमाणात असतात. 200, 400, 600 असे आडनावं असतात. त्यामुळं आडनावांच्या व्हिडिओमध्ये जर तो भाग घेतला तर हे व्हिडिओ प्रचंड मोठे होतील. म्हणून आपण तो विषय इथे घेत नाही आहे. याचा अर्थ मला तो विषय माहीत नाही आहे किंवा आपण त्याची माहिती सांगू शकत नाही असं नाही आहे. तो वेगळा विषय आहे. तर आपल्या सर्वांना पण विनंती आहे की जेव्हा या व्हिडिओकडे पाहाल तेव्हा हा व्हिडिओ सावजी समाजाचा किंवा जातीचा इतिहास सांगणारा व्हिडिओ या दृष्टिकोनातून बघू नका. सावजी समाजातली आडनावं मराठीशी का जुळतात आणि किती जुळतात आणि कोणती आडनावं आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. सर्वात आधी सावजी किंवा सोमवंश सहस्त्रार्जुन क्षत्रिय हा समाज आहे काय, याला सावजी पण म्हटलं जातं आणि सोमवंश सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज म्हणून पण याची ओळख आहे. SSK असं शॉर्टमध्ये म्हणतात. महाराष्ट्रामध्ये या समाजातले जे लोक राहतात त्यांना प्रामुख्याने पट्टेगर म्हणतात आणि पट्टेगर जे आहे ते पारंपरिक रीतीने महाराष्ट्रात राहणारे जे आहेत ते रेशीम विणकर आहेत आणि या समाजाला महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळालेलं आहे पट्टेगर समाजाला. तर हा सावजी किंवा सोमवंश सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज जो आहे SSK समाज हा प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये एकवटलेला समाज आहे. या समाजाला पाटेगर किंवा खत्री असं देखील म्हटलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख येतात. आणि हा जो समाज आहे तो मुख्यतः हुबळी, गदग, बेळगाव, गुलबर्गा या कर्नाटकातील प्रांतामध्ये तसंच बेंगलोर, कुनरूल, नांद्याला, कोडुमूर किंवा गुड्डूर हे जे जिल्हे आहेत, गढवाल, आरमूर, आदिलाबाद, निर्मळ, वारंगळ, करीमनगर, निजामाबाद, कोटला हे जे भूभाग आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. त्याचबरोबर संगारेड्डी आणि आंध्र प्रदेशातील हैदराबाद किंवा सिकंदराबाद, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, येवला, नाशिक, सिन्नर, संगमनेर या महाराष्ट्रातील प्रांतामध्ये तसंच वसमत किंवा त्याला बसमत असं म्हणतो आपण आणि उत्तर भारतामधील जयपूर, अजमेर, इंदूर, दिल्ली आणि गुजरात या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये आढळतो. आंध्र प्रदेशमध्ये मी मगाशी सांगितलं जसं कोडमूर, राजोली, मेहबूबनगर, गुडूर, कर्नूल आणि नांद्याला यासारख्या रायलसीमा भागामध्ये तसेच कांचीपुरम, चेन्नई, वेल्लोर यासारख्या तमिळनाडूच्या ठिकाणी आणि भारतातील अनेक ठिकाणी
हा समाज खत्री या नावाने ओळखला जातो. म्हणजे वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी हा समाज ओळखला जातो. मगाशी मी म्हटलं तसं की आपण या समाजाचा इतिहास सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही, त्यामुळे दोन ओळीमध्ये आपण थोडक्यामध्ये पाहूया की हा जो समाज होता, हा समाज त्याचा स्वतःची जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती सोमवंशी सहस्त्रार्जुन यांच्याशी सांगतो आणि मध्य प्रदेशातील महेश्वर या ठिकाणी त्यांची राजधानी होती असं सांगितलं जातं, ज्याला सहस्त्रबाहू किंवा कार्तवीर्य अर्जुन असं देखील हिंदू पुराणामध्ये सांगितलेलं आढळतं. त्या कार्तवीर्य अर्जुनाचे अनेक लिखित उल्लेख महाभारत रामायणमध्ये पण सापडतात पुराणांच्या बरोबर, आणि ते दत्तात्रयांचे भक्त होते असं सांगितलं जातं. आणि या सहस्त्र अर्जुन कार्तवीर्य अर्जुनांपासून या समाजाची उत्पत्ती झाली असे या समाजातले लोक मानतात. खरं खोटं आपण नंतर बघू, ज्या वेळेला व्हिडिओ काढू त्यावेळेला. आत्ता आपण धरून चालू की मान्यता काय, तर आपण बघतो की अशी मान्यता आहे. अशी देखील एक मान्यता आहे की सावजी हे मांडूचे राज्यकर्ते होते आणि शतकानुशतकं सतत मुस्लिम सैन्याचा त्यांनी यशस्वीपणे सामना केला. त्याच्याबद्दल काही दस्तावेज दिले जातात, पण ते पण तपासण्याची गरज आहे. आपण खरे आहेत किंवा खोटे आहेत असं काही म्हणत नाही आत्ताच्या व्हिडिओमध्ये. जेव्हा आपण व्हिडिओ बनवू त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल बोलू, ते दस्तावेजांबद्दल. आणि मध्य प्रदेशातील महेश्वर येथे श्री सोमवर्षी सहस्त्रार्जुनाचं मंदिर आहे, जे 2ऱ्या शतकाच्या सुरुवातीचं आहे असं सांगितलं जातं. आणि 13व्या शतकामध्ये मुस्लिम हल्ल्यांचा प्रतिकार केल्यानंतर जी त्याची मोडतोड झाली, त्यानंतर 13व्या शतकात त्या मंदिराची पुनर्बांधणी केली गेली असं सांगितलं जातं. आणि सावजी समाजाच्या जीवनामध्ये किंवा इतिहासामध्ये अशा प्रकारे मध्य प्रदेशातील महेश्वर आणि मांडू या 2 स्थानांचा आहे तो फार महत्त्व आहे या समाजामध्ये. आता या समाजाची भाषा कोणती आहे, ती या समाजाची भाषा आहे ती स्वतःची अशी स्वतंत्र भाषा आहे, तिला सावजी भाषा असंच म्हणतात. ही जी भाषा आहे ती मराठीच्या विपरीत आहे. मराठीच्या विपरीत अशासाठी की मराठी ही अभिजातच भाषा आहे आपण म्हणतो. म्हणजे मराठीने बहुतेक शब्द संस्कृतमधून घेतले असतील, प्राकृतमधून घेतले असतील, फारसीमधून घेतले असतील. हे सगळे शब्द घेऊन पण मराठी ही स्वतःचं मराठीपण टिकवणारी एक भाषा आहे, जी प्राचीन काळापासून तिने स्वतःचं मराठीपण टिकवून ठेवलेलं आहे. याच्या विपरीत ही जी सावजी भाषा आहे, ही सावजी भाषा संस्कृत, हिंदी, मराठी, गुजराती, मारवाडी, कोकणी, तेलुगू आणि कन्नड तसंच फारसी आणि अरबी या मध्यपूर्वेतील भाषांचे मिश्रण असलेले आपल्याला दिसते. या समाजाची जी भाषा आहेत की या सगळ्या भाषा आता मी सांगितल्या त्यांचं मिश्रण होऊन एक दक्कनी उर्दू म्हणून भाषा 16व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेली होती. त्या दक्कनी उर्दूचा पण या सावजी भाषेवर आपल्याला भरपूर प्रभाव जाणवतो. हा जो सावजी समाज आहे हा सामाजिकदृष्ट्या जरी एकच असला तरी तो जिथे जिथे विखुरलेला आहे. म्हणजे आता मी नावं घेतली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा. ही एक चिंचोळी पट्टी अशी ग्राफमध्ये जर तुम्ही पाहिली नकाशामध्ये तुम्हाला दिसेल. हे मध्य प्रदेशपासून चालू होते, महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाते आणि थोडीशी आंध्र प्रदेश रायलसीमा भागामध्ये जाते. या चिंचोळ्या पट्टीमध्ये हा जो सावजी समाज आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे, विखुरलेला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या राज्यामध्ये तो राहतो त्या त्या ठिकाणी भाषा एकच असली तरी त्या भाषेच्या उच्चारणामध्ये फरक पडतो. ज्या ठिकाणी हा समाज राहतो त्या ठिकाणचं हेल म्हणतो आपण किंवा बाज त्या भाषेला आलेला असतो. आता आपला मूळचा विषय, हा जो समाज आहे हा समाज मी म्हटलं तसं की मध्य प्रदेशमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, तमिळनाडूमध्ये आहे, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे. तरी पण जर या समाजाची आडनावं बघितली तर त्यात बहुतांश आडनावं जी आहेत ती मराठी आडनावं आहेत. मग हा माझ्यासाठी पण एक संशोधनाचा विषय आणि आपल्या सगळ्यांना पण विनंती आहे की ही आडनावं सावजी समाजात आली कशी किंवा सावजी समाजाचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे सांस्कृतिकदृष्ट्या, का एवढी सगळी आडनावं सावजी समाजाची महाराष्ट्राशी जुळतात, मराठीशी जुळतात. याच्याबद्दल आपल्याला काही ज्ञान असेल किंवा सावजी समाजाचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासाशी कुठे जुळत असेल, त्यांच्या भाषेचा इतिहास मराठीशी कुठे जुळत असेल, याच्याबद्दल जर आपल्याला काही ज्ञान असेल तर जरूर खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा. जेणेकरून आपण जेव्हा पुढे व्हिडिओ बनवणारच आहोत की मराठी सावजी समाजाचा इतिहास हा जो व्हिडिओ आपण पुढे जाऊन बनवणारच आहोत त्यावेळेला आपल्याला काही ज्ञान असेल आणि ते आपण प्रतिक्रियेमध्ये शेअर केलं इथे माझ्यासोबत इतर सर्वांसोबत, तर ते मला तपासून पाहता येईल आणि जर खरं असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख देखील करता येईल. तर जर शक्य असेल तर मी आत्ता जे म्हणालो होते की सावजी भाषा आणि मराठी भाषा यातला संबंध, सावजी समाज आणि महाराष्ट्र यातला संबंध, महाराष्ट्रीयन समाज म्हणतो त्यातला संबंध, त्याचबरोबर सावजी समाजाचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास यातला संबंध, असे काही संबंध आपल्याला माहीत असतील तर त्याचा आवर्जून प्रतिक्रियेमध्ये उल्लेख करावा अशा आपल्या सगळ्यांना विनंती. चला तर मग आपण आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात. आपला मूळ मुद्दा आहे की सावजी किंवा सोमवर्षी सहस्त्रार्जुन समाजाची जी आडनावं आहे ती आडनावं आपण जाणून घेणार आहोत. ती मराठीचं आडनाव आहे त्यामुळे त्यांचा वेगळ्याने अर्थ सांगायची काही गरज नाही की आडनाव सांगितलं त्याचा अर्थ काय होतो. जसं आपण फारसी आडनावाच्या बाबतीत बघतो किंवा दुसऱ्या भाषेतल्या आडनावाच्या बाबतीत बघतो त्याचा अर्थ सांगावा लागतो. तर इथे काही ती वेळ येणार नाही आपल्यावर अर्थ सांगायची, कारण आडनावं आपल्याला माहितीच आहे.
अशी 260 आडनावं मला सापडले आत्तापर्यंत सावजी समाजाची मी अभ्यास केला तेव्हा. कमी जास्त होऊ शकतात नेहमीप्रमाणे, जास्त असतील काही याच्यामध्ये नसतील लिस्टमध्ये आणि तुम्हाला माहीत असतील तर नेहमीप्रमाणे प्रतिक्रियेमध्ये कळवा. जे मित्र आपले व्हिडिओ बघतात, प्रतिक्रिया वाचतात, त्यांना पण ही आडनावं कळतील सावजी समाजामध्ये आहेत असं. सावजी समाजापैकी कोणी जर हा व्हिडिओ बघत असतील मित्र आपले तर आवर्जून समाजाबद्दल माहिती देणारी आणि समाजाची महाराष्ट्राशी जी नाळ आहे ती जुळते आहे त्याच्याबद्दल काही माहिती असेल, प्रथा परंपरांबद्दल काही माहिती असेल महाराष्ट्रातल्या, ती माहिती आपल्याला असेल तर कृपया प्रतिक्रियेमध्ये द्यावी, जेणेकरून महाराष्ट्राला सावजी समाजाची अजून ओळख होऊ शकेल. ही आपल्या सगळ्यांना विनंती. आता हे 260 आडनावं कुठले तर ती मी एक एक वाचून दाखवतो. आडनावं वाचून दाखवल्यानंतर तुम्ही प्रत्येक आडनावाकडे लक्ष ठेवा आणि तुम्ही मनामध्ये नोंद करा की यातलं कुठलं आडनाव तुम्हाला महाराष्ट्रीयन वाटतं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आहे, वापरामध्ये असं वाटतं आहे. या 260 आडनावांपैकी माझ्या माहितीप्रमाणे 80% आडनाव महाराष्ट्रीयन आहेत. तुम्हाला कोणतं आडनाव महाराष्ट्रीयन वाटतं ते तुम्ही तपासून पहा. तर आपण सुरुवात करूया नेहमीप्रमाणे आपल्या मराठी बाराखडीप्रमाणे अ ब क ड ह पर्यंत. तर पहिलं जे आडनाव अ ने सुरू होतं ते आहे अंबडकर, अंबाला, अखनूर, अथनी, अफरे, अरवदगी, अरसीड, अल्जापूर, अलासपुरे, आंबेकर. त्यानंतर इरकल, औजी. त्यानंतर क ने सुरू होणारे आडनाव आहेत कटवा, कटवे, कटिगर, कठारे, कडटन, कडवणे, कब्बडी, कब्बाडगी, कमलापुरे, कमलू, कर्तन, कलबुर्गी, कलवार, कलाल, कल्पवृक्ष, कवडे, काकरेज, कांची, काशीवाले, कुक्कर, कुदळे, केशवदास, कोकणे, कोटा, कोठा, कोडमूर, कोनेरी, कोमटे, कोल्हापुरे, कोसंडल ही कनी सुरू होणारे आडनाव आहेत. त्यानंतर छनी सुरू होणारे आडनाव आहे क्षत्रिय, हे पण आपल्या मराठा समाजामध्ये आढळून येतं क्षत्रिय. त्यानंतर खटवटे, खत्री, खांबे, खाडे, खानापुरे, खिडसे, खेचर, खेरुडकर, खेरूड, खोड्य ही ख ने सुरू होणारे आडनाव आहेत. ग ने सुरू होणारे आडनाव आहेत गंगजी, गर्ग, गांटेडी, गाथाडी, गानभाव, गुजराती, गुड्स, गेमनज्योती, गॉल, गोरख, गोराळे, गोलकोंडा ही ग ने सुरू होणारे आडनाव आहेत. च ने सुरू होणारे आडनाव आहेत चंदू, चवंडे, चव्हाण, चामाकुरा, चावडीमणी, चावला, चिनागी, चेडे, चेनापट्टणम, चौटे, चौधरी, चौहान ही च ने सुरू होणारे आडनाव आहेत. त्याचबरोबर जटलिंग, जडी, जमनज्योती, जरतरकर, जरतरघर, जाधव, जालनापुरे, जावरे, जितुरी, जुग्गे, जेठे, जयसू, जयस्वाल, ज्योती. झड आणि झिंगे ही दोन झ ने सुरू होणारे आडनाव आहेत. ट ने सुरू होणारे आडनाव आहेत टंक, टाक, टाकसाळी आणि टिकंदर. ढ ने फक्त एकच आडनाव मला सापडलं ढालकरी. त ने सुरू होणारे आडनाव आहेत तगडगर, तवरेज, तांबरे, तुराई, तुरे, तुरेराव, त्रिमल किंवा त्रिमले. थ ने सुरू होणारं एकच आडनाव आहे त्याला म्हणतात थातेरा. द ने सुरू होणारे आडनाव आहेत दगडू, दमम, दरिया, दरबी, दशपुते, दानी, दानेज, दामजी, दलभंजन, दासू, दिवाण, दुमने, दौलताबादकर, धरमदस, धांडगे, धिंगे, धोंडली आणि धोंडी. त्याबरोबर न ने सुरू होणारे जे आडनाव आहेत त्यामध्ये नांद्याल, नाईकवाड, नाकाडे, नाकोड, नागरी, नामजी, नामपल्ली, निरंजन. प ने सुरू होणारे आडनाव आहेत पंचांग, पखाले, पटवी, पटवेकर, पडल, पराशर, परिहार, पवार, पहिलवान. पांढरे, पाटी, पाटेकर, पुजारी, पेटकर, पैंजने. फ ने एकच आडनाव सुरू होतं फुलपगार, म्हणजे मला तरी सापडलं फुलपगार. ब ने सुरू होणारे आडनाव आहेत बंकापूर, बकाले, बखवे, बचवल, बद्दी, बरड, बालिद, बसवा, बसुडे, बहुदा, बाकडे, बाकले, बाजी, बावळे, बिचावे, बिजवे, बिदरी, बिल्लाडे, बुरबुरे, बेवी नाकट्टी, बोचकरी, बोजागिरी, बोबडे, बोरगावकर आणि बोरीवाले. भ ने सुरू होणारे आडनाव आहेत भडंगे, भुते, भुरे,
भूपत आणि भूमकर. मने सुरू होणारे आडनाव आहेत मकवणे, मगजी, मगजी कोंडी, मनी, मरजकर, मलागी, महाजन, मामर्डे, मामिदी, मरट्टा नावाचं आडनाव आहे, आपण जे मराठा म्हणतो तसं, मार्गू, मालजी, मिरजकर, मिस्किन, मुदिगळ, मेंगजी, मेंगी, मेघराज, मेट्रानी, मेमानी, मेरपडे, मेरवाडे, मेहरवाडे, मैत्रानी. त्यानंतर रने सुरू होणारे आडनाव आहेत रंगरेज, रंगापुरे, रतन, राऊत, राजोली, राठोड, रायबागी, रावतोंडे, रिंग्स आणि रोडेज. लने सुरू होणारे आडनाव आहेत लाडवा, लाधवा, लालपोटू, लोमटे. वने सुरू होणारे आडनाव आहेत वखारे, वडे, वडेगर, वर्मा, वागळे, वाघुले, वाळवेकर, विश्वनाथ, वैद्य. शने सुरू होणारे आडनाव आहेत शहारी, शालगार, शिंगरी, शिकारी, शिडलिंग, शिराळकर, शेठे, सखाराम, सांबर. सने सुरू होणारे आडनाव आहेत सातपुते, सातारकर, साधू, सावजी, सिरीगिरी, सीता, सुतारे, सुरथी, सुलेगर, सुळेगाई. त्याचबरोबर सेट्टियार, सोनवणे, सोनीचा, सोळंकी आणि सोळंके. हने सुरू होणारी आडनाव आहेत हजारी, हजारे, हदगल, हनुमासागर, हबीब, हमसागर, हरिहर, हदिमनी आणि हुबळीकर. ही हनी सुरू होणारे आडनाव आहेत. ही सगळी आडनावं आपल्याला सांगायचं कारण एकच आहे की सावजी समाजाचं गोत्र, कुळ वगैरे काय आहे ते आपण त्या समाजाचा व्हिडिओ बनवू तेव्हा पाहूच. पण या आडनावांमधली मी सांगितलेली काही आडनावं चुकीची वाटत असतील तर ती आपण प्रतिक्रियेमध्ये दुरुस्त करू शकता. याच्यामध्येच आलेली जी आडनावं नाही आहे ती पण आपण प्रतिक्रियेमध्ये लिहू शकता, जेणेकरून आपण आपल्या डाटाबेसमध्ये त्याची माहिती ॲड करून ठेवू. त्याचबरोबर या आडनावांच्या अनुषंगाने किंवा स्थानांच्या अनुषंगाने आपल्याला सावजी समाजाचा काही अपरिचित इतिहास माहीत असेल, महाराष्ट्राशी संबंधित त्यातही जास्तीत जास्त, तर तो आपण सर्वांनी शेअर करावा, जेणेकरून आपल्याला सावजी मराठा समाजाचा माहितीचा व्हिडिओ बनवायला मदत होईल. तर इथे आपण थांबूयात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, ही आडनाव आपल्याला कशी वाटली, आणि मी म्हणतो तशी 80% आडनावं जुळतात का नाही मराठी आडनावांशी ते आपण ठरवा. मला वाटतं जुळतात कुठं नाही कुठेतरी. यातली आडनावे ती कुठं नाही कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कुठल्या नाही कुठल्या समाजाशी जोडली गेलेली आहेत. त्याचं एक कारण असंही आहे का की हा समाज महाराष्ट्रामध्ये आढळतो, आपण त्याला पटेगार म्हणलं, रेशीम इन्कम कसं करणारा समाज आहे म्हणून त्यांच्या आडनावाने ही आडनावं जुळत आहेत का, अजून दुसरं काही कारण आहे की सावजी समाजाची आडनावं महाराष्ट्राशी जुळत आहेत. आपल्याला माहीत असेल तर जरूर कळवा. मला जे काही माहिती पडेल ते आपण ज्यावेळेला व्हिडिओ बनवू त्यावेळेला त्याच्यामध्ये मी त्याचा नक्की उल्लेख करेन. तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्रतिक्रिया देऊन कळवा, कारण आपण जी प्रतिक्रिया देतात तेच हे व्हिडिओ बनवण्यासाठी मोठे प्रेरणेचे स्रोत असतात, प्रोत्साहनाचे शब्द असतात. खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, स्वतः शेअर करा, लाईक करा. त्यानंतर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर किमंतू लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून आपल्याला या प्रकारच्या माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओची माहिती होऊ शकेल. हे अशा प्रकारचे संशोधनपर व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्याला शक्य असेल तर आपण गुगल पेच्या माध्यमातून देणगी देऊ शकता किंवा चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. आज आपण इथेच थांबूयात. इतिहासाचा आणि आडनावांचा शोध घेण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपण ज्याला म्हणतो की वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. जय महाराष्ट्र, जगदंब.